नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठीमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण झिरोदा काईट हे जे ॲप्लिकेशन आहे याचा पूर्ण डेमो आपण इथे बघणार आहोत. कशा पद्धतीने तुम्ही जर झिरोदामध्ये अकाउंट ओपन केला असेल तर काईट कशा पद्धतीने वापरायचं याचा पूर्ण डेमो आज मी तुम्हाला देणार आहे. तर जसं की तुम्हाला इथे दिसतं आहे की मी इथे लॉग इन केलेलं आहे. आता लॉग इनची प्रोसेस सिंपल आहे. तुम्हाला ID टाकायचा असतो, पासवर्ड टाकायचा असतो आणि तुमचा जो पिन नंबर तुम्ही तिथे दिलेला असतो तो पिन नंबर तुम्हाला एंटर करायचा असतो. तर लॉग इनची प्रोसेस खूप सिंपल आहे, त्यामुळे ती काय दाखवलेली नाही आहे. डायरेक्टली आपण आलो आहे पोर्टफोलिओवर. पण सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही स्क्रीन ओपन करता लॉग इन केल्यानंतर तर तुम्हाला इथे दिसते वॉच लिस्ट. तर वॉच लिस्टच्या अगोदर पण झिरोदामध्ये जर तुम्ही अकाउंट अजून ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लवकरात लवकर जाऊन अकाउंट ओपन करा. जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट करता आणि तुम्हाला स्टॉक घ्यायचे असतात तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करता म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये फंड ॲड करता. आता इथे तुम्ही बघू शकता की हे प्रोफाईल नेम माझं इथे दिसते, ब्लर असणार आहे थोडं त्यामुळे दिसणार नाही. त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हे सगळे डिटेल्स तुम्हाला ब्लर दिसत असतील. फंडचा ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय. फंडच्या ऑप्शनमध्ये तुम्ही जेव्हा क्लिक करता तेव्हा तुम्हाला करंट तुमचा फंड किती आहे. आता तुम्हाला इथे दिसते की 40,500च्या आसपास माझा इथे फंड अवेलेबल आहे. जर तुमच्याकडे तुम्ही पहिल्यांदा अकाउंट ओपन केला असेल तर तुम्हाला फंड ॲड करावा लागतो, त्यानंतरच तुम्ही स्टॉक्स बाय करू शकता. ॲड फंडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही ॲड फंडवर क्लिक करता त्यावेळेला तुम्हाला इथे फंड अमाऊंट जी आहे ती एंटर करायची असते. 100 रुपयाच्या वरती कितीही अमाऊंट तुम्ही इथे एंटर करू शकता. 100 रुपयाच्या खाली तुम्ही अमाऊंट इथे ॲड करू शकत नाही किंवा विड्रॉल करताना पण सेमच 100 रुपयाच्या खाली विड्रॉल करू शकत नाही. मिनिमम 100 रुपये विड्रॉल करावे लागतात. जेवढी अमाऊंट तुम्हाला एंटर करायची आहे तेवढी इथे एंटर करा आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की जास्तीत जास्त आपण किती अमाऊंट इथे ॲड करू शकतो आणि कमीत कमी किती ॲड करू शकतो. तुमचा जो काही फंड असेल, तुम्ही जेवढे स्टॉक बाय करणार असाल, तुमचा जो काही प्लॅनिंग असेल त्या प्लॅनिंगप्रमाणे तुम्ही इथे फंड ॲड करायचा असतो. त्याच्यानंतर बाय डिफॉल्ट तुमची इथे बँक सिलेक्टेड असते. जर 2 बँक अकाउंट असतील तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन बघायला मिळतील. त्या दोन्हीपैकी कुठल्या बँकेतनं तुमचा फंड कट व्हायला पाहिजे हे तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही UPI पेमेंट करू शकता जे फ्री ऑफ कॉस्ट होऊन जातं. गुगल पे करू शकता जे पण फ्री ऑफ कॉस्ट होऊन जातं. पण इथे तुम्ही जर नेट बँकिंग किंवा अदर सिलेक्ट केलं तर तुम्हाला बँकच्या हिशोबानं इथे फीज लागू होते. मग ती वेगवेगळ्या बँकची वेगवेगळी असू शकते. HDFCची ₹7 असू शकते, ICICI बँकेची ₹5 असू शकते. जी काही असेल ती तुम्हाला इथे फी द्यावी लागते आणि त्यानंतरच तुम्ही पुढची प्रोसेस करता. म्हणून मी रेकमेंड करेन UPI किंवा गुगल पेने ट्रान्सफर करा पैसे तुमचे, कारण फ्री ऑफ कॉस्ट ट्रान्सफर होऊन जातं. सो या पद्धतीने तुम्ही अमाऊंट एंटर करून पैसे ॲड करू शकता. पैसे ॲड केल्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की विड्रॉल कसे करायचे. तर हा विड्रॉलचा बटन इथे दिलेला आहे. त्या विड्रॉलच्या बटनवर क्लिक करून तुम्हाला पैसे विड्रॉल करायला येतात. तुम्ही कन्सोलवर रिडायरेक्ट होता. आता इथे तुम्हाला काही गोष्टी दिसत असतील, इक्विटी आणि कमोडिटी. बऱ्याच जणांचा हा प्रश्न असतो की इक्विटीमध्ये वेगळे पैसे आणि कमोडिटीमध्ये वेगळे पैसे ॲड करायचे का? तर हो, इक्विटीमध्ये तुम्हाला वेगळा फंड ॲड करावा लागतो. त्यामध्ये तुम्ही इक्विटी ट्रेड करू शकता, फ्युचर अँड ऑप्शन ट्रेड करू शकता, करन्सी ट्रेड करू शकता. पण जर तुम्हाला कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करायची असेल तर कमोडिटीच्या सेक्शनला वेगळा फंड ॲड करावा लागतो. आणि विड्रॉल करताना पण तुम्हाला इक्विटी आणि कमोडिटी असे 2 इथे सेक्शन आहेत, ते सिलेक्ट करून मग त्यातले पैसे विड्रॉल करावे लागतात. आता इथे तुम्ही बघू शकता की विड्रॉलेबल बॅलन्स जो आहे तो ₹40,300 आहे. तर तुम्ही म्हणाल हा ₹219 काय आहे? तर ₹219 अनसेटल अमाऊंट आहे. म्हणजे जर तुम्ही ट्रेड घेतला असेल तर तो ट्रेड सेटल व्हायसाठी कमीत कमी 3 दिवस लागतात. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नोट तयार होऊन सगळ्या गोष्टी कंप्लीट होऊन 3 दिवस लागतात. मग तो इंट्राडे ट्रेड असू दे किंवा तुमचा डिलिव्हरीच्या ट्रेडला तर त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो. जोपर्यंत ते पैसे सेटल होऊन तुमच्या पूर्ण कॉन्ट्रॅक्ट नोट बनत नाही तोपर्यंत तुम्ही इथे काय करू शकत नाही, पैसे विड्रॉल करू शकत नाही. त्यामुळे पैसे विड्रॉल करताना इथे खाली जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्हाला विड्रॉल करावी लागते. भले इथे तुम्हाला ₹1,00,000 दिसत असतील, पण इथे जर तुमचे 20,000 दिसत असतील तर तुम्ही ₹20,000 इथे विड्रॉल करू शकता. सो ही गोष्ट तुमच्या कायम लक्षात असली पाहिजे. इथे विड्रॉल अमाऊंट तुम्हाला टाकायची आणि कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुम्ही इथे खाली बघू शकता की एक गोष्ट अजून आहे ती सांगतो, पण 24 तासात तुमचे जे पैसे आहेत ते इथे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर झालेले बघायला मिळतात. दुसरी गोष्ट इथे तुम्ही बघता की नेक्स्ट क्वार्टरली सेटलमेंट ऑन 7 जुलै 2023. म्हणजे 7 जुलैला क्वार्टरली जी आहे ती सेटलमेंट होते आणि झिरोदा तुमचा फंड स्वतःहून तुमच्या बँकेत ट्रान्सफर करतो. ही कन्फ्युजन खूप लोकांमध्ये असते की फंड होता माझ्याकडे पण डायरेक्ट माझा फंड गेला कुठे. असे लोक कधी कधी बँक अकाउंट स्टेटमेंट चेक करत नाहीत. त्यामुळे त्यांना क्वार्टरली सेटलमेंट झिरोदा करतं आणि कुठलाही ब्रोकर असू दे तो क्वार्टरली सेटलमेंट करतो आणि
जो आयडियल फंड आहे, जसं की हा फंड अजून वापरला गेलेला नाही आहे, तो फंड तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो. मग त्यावेळी तुम्हाला परत एकदा पैसे काय करायला लागतात, झिरोदामध्ये ॲड करावे लागतात. सो ही प्रोसेस तुम्ही कायम लक्षात ठेवा. तर हे झालं फंड ॲड करायचं आणि विड्रॉल करायचं. तर फंड ॲड आणि विड्रॉलचं बघितल्यानंतर आपण परत आलेलो आहे वॉचलिस्ट या ऑप्शनवर. वॉचलिस्टमध्ये तुम्ही तुमचे फेवरेट जे स्टॉक आहेत ते ॲड करू शकता. म्हणजे प्रत्येकाचे एक फेवरेट स्टॉक असतात, प्रत्येकाचे फेवरेट सेक्टर असतात, त्या सेक्टरचे स्टॉक त्यांना ॲड करून त्यालावर ट्रॅक करायला सोपं पडतं. तर झिरोदामध्ये तुम्ही बघाल तर 7 प्रकारच्या वेगवेगळ्या वॉचलिस्ट आपल्याला बघायला मिळतात, ज्या आपण तयार करू शकतो. इथे MW6 MW7 पर्यंत वॉचलिस्ट आहेत आणि प्रत्येक वॉचलिस्टमध्ये तुम्ही 50 स्टॉक ॲड करू शकता. म्हणजे जवळजवळ 350 स्टॉक तुम्ही तुमच्या टोटल वॉचलिस्टमध्ये ट्रॅक करायसाठी ठेवू शकता. आता वॉचलिस्टला कशा पद्धतीने स्टॉक ॲड करायचे, तर आपण इथे बघितलं तर वॉचलिस्ट 4मध्ये काहीही इथे स्टॉक नाही आहेत. आता सर्च अँड ॲडचा ऑप्शन आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यावर तुम्ही कुठलाही स्टॉक जो तुम्हाला ॲड करायचा आहे, जसं की मला ONGC ॲड करायचं आहे, तर ONGC टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे ONGCच्या रिलेटेडचे जे काही स्क्रिप्ट आहेत ते अवेलेबल होतात. म्हणजे ONGC NECवर कसा ट्रेड होतो आहे, BSEवर काय ट्रेड होतो आहे, त्यानंतर फ्युचर ट्रेडिंग आणि ऑप्शन ट्रेडिंगचे जे ऑप्शन्स आहेत आपल्याला सगळे इथे बघायला मिळतात. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्याला ॲड करायचा आहे त्याच्यावर प्लस बटनवर क्लिक करायचं आहे आणि मागे गेल्यात की तुम्हाला इथे बघायला मिळेल की ONGC आपल्या वॉचलिस्टमध्ये ॲड झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळे स्टॉक जे आहेत ते सर्च करून ॲड करू शकता. जसं की मला IOC ॲड करायचं आहे, तर मी IOC इथे सिलेक्ट केलं आहे, तर IOC सिलेक्ट केल्यानंतर ॲड झालेला आहे. परत मला इथे BPCL ॲड करायचं आहे, तर BPCL इथे ॲड झालेला आहे. आणि जर मला HPCL ॲड करायचं आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम ॲड करायचं, तर हिंद पेट्रो किंवा हिंदुस्तान पेट्रोल किंवा हिंद पेट्रो तुम्ही टाईप करू शकता आणि तिथे तुमचे सगळे स्टॉक इथे ॲड झालेले तुम्हाला बघायला मिळतात. आता ही वॉचलिस्ट जी बनवली आहे ती मी ऑइल अँड गॅस सेक्टरची बनवली आहे. आता मला वॉचलिस्टलाच नाव द्यायचं आहे, तर कशा पद्धतीने देणार, तर ही जे वॉचलिस्ट 4 दिसते तुम्हाला त्याच्यावर फक्त थोडंसं आपल्याला प्रेस करून 2 सेकंद होल्ड करायचं आहे. इथे तुम्हाला एडिट वॉचलिस्टचं ऑप्शन मिळेल. इथे तुम्ही वॉचलिस्टचं नाव चेंज करू शकता, जसं की ऑइल अँड गॅस सेक्टर, तुम्ही ऑइल आणि इथे गॅस सेक्टरचं नाव देणार आहे, तर ऑइल अँड गॅस आपल्याला इथे सांगायचं आहे की माझी जी ही वॉचलिस्ट आहे ती ऑइल अँड गॅसची आहे. शिवाय या वॉचलिस्टमधनं तुम्हाला काही स्टॉक जर डिलीट करायचे असतील तर इथे डिलीटचा पण ऑप्शन दिलेला गेलेला आहे. तर डिलीट करताना तुम्ही या डिलीटवर क्लिक करायचं आहे आणि सगळ्यात शेवटी हे सेव्ह करायचं आहे. कारण जर तुम्ही सेव्ह नाही केलं तर तुमचे जे सेटिंग्स आहेत ते सेव्ह नाही होणार. त्यामुळे आपण इथे सेव्ह करतो आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ऑइलचं स्पेलिंग चुकलेलं आहे, थोडंसं ते चेंज करूया कारण स्पेलिंग बरोबर असणं गरजेचं आहे. ऑइल अँड गॅस, ओके, सेव्ह केलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की ऑइल अँड गॅसची वेगळी वॉचलिस्ट तयार झालेली आहे. स्टॉक इथे आपले अवेलेबल आहेत. अजून स्टॉक तुम्ही ॲड करू शकता किंवा विकूही शकता. त्याच्यानंतर आपण बघूया की स्टॉक बाय कसा करायचा आणि सेल कसा करायचा. तर सिम्पली IOCचं स्टॉक जर बाय करायचा असेल मला समजा, किंवा BPCLचा स्टॉक बाय करायचा असेल, कुठलाही स्टॉक बाय करायचा असेल, तर सिम्पली स्टॉकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. स्टॉकवर क्लिक केल्यानंतर ही एक छोटीशी विंडो ओपन होईल. त्या विंडोवर तुम्हाला बायचं ऑप्शन, सेलचं ऑप्शन, व्ह्यू चार्टचं ऑप्शन, क्रिएट अलर्टचं ऑप्शन, GTTचं ऑप्शन मिळून जातो. ही जर तुम्ही थोडंसं ह्याच्यावर मोठं केलं किंवा चार्टवर गेला तर चार्टवर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. चार्टबद्दल आपण थोडं बोलूया नंतर. सगळ्यात पहिल्यांदा आपण बायच्या ऑप्शनवर जाऊया. बायच्या ऑप्शनवर गेल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन ओपन होते आणि बायच्या स्क्रीनवर काय काय गोष्टी अवेलेबल आहेत त्या आपण बघूया. रेग्युलर, कवर, AMO आणि आइसबर्ग हे ऑर्डरचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर रेग्युलर ऑर्डरमध्ये तुम्ही नॉर्मल जी ऑर्डर आपण लावतो बाय सेल करताना तशी ऑर्डर लावू शकता. कवर ऑर्डरमध्ये तुम्ही फक्त इंट्राडेला ही ऑर्डर लावू शकता आणि स्टॉप लॉस जर तुम्हाला लावून काम करायचं असेल तर तुम्ही कवर ऑर्डरचा वापर करा. म्हणजे एका वेळी तुम्ही 2 ऑर्डर प्लेस करता, एक स्टॉप लॉसची ऑर्डर प्लेस करता आणि एक बायची ऑर्डर प्लेस करता आणि ही फक्त इंट्राडेमध्ये आपण लावतो. आता इंट्राडेमध्ये सगळ्यांना माहिती आहे की इथे मार्जिन मिळतं, तर इथे क्वांटिटी आपल्याला एंटर करायची आहे आणि इथे प्राईज एंटर करायची आहे. प्राईज एंटर करताना टाईप आपल्याला 2 बघायला मिळतात, एक मार्केट टाईप आणि एक लिमिट टाईप. मार्केट जर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर करंट मार्केट प्राईस जी चालू आहे त्या प्राईजला तुमचा स्टॉक काय होतो, बाय होतो. आणि जर लिमिट आपण सिलेक्ट करू तर लिमिटमध्ये आपण जी प्राईज निगोशिएट करणार आहोत किंवा आपण जी प्राईज इथे एंटर करणार आहोत त्या प्राईजला आपला स्टॉक बाय होतो. सिम्पली बाकी सगळ्या गोष्टी इथे चेंजेस करायच्या नाही आहेत आणि स्वाईप टू बायला क्लिक करायचं म्हणजे इंट्राडे स्टॉक बाय होतो. आता इंट्राडे स्टॉक ट्रेडिंग करताना 5xचं लेव्हरेज मिळतं. म्हणजे आपल्याला फक्त 20% मार्जिनच पे करावं लागतं. जसं तुम्ही इथे बघताय की एक क्वांटिटी जर मला इंट्राडेमध्ये घ्यायची असेल तर ॲक्च्युअल प्राईस 95.20 पैसे चालू आहे. पण मला जर इथे पैसे किती पे करावे लागतील ते बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता की मी फक्त 19 रुपयामध्ये हा
₹95चा स्टॉक बाय करू शकतो. म्हणजे 5x लेव्हरेज मला इथे मिळते. 5 पट जास्त मी स्टॉक बाय करू शकतो माझ्याकडे पैसे कमी असले तरी. तर हा एक आपल्याला फायदा होतो कवर ऑर्डरचा किंवा इंट्राडे ऑर्डरचा. रेग्युलर ऑर्डरमध्ये पण तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेड करू शकता, ज्याला MIS म्हणतात म्हणजे मार्जिन इंट्राडे स्क्वेअर ऑफ, आणि लॉंग टर्मला CNC म्हणतात म्हणजे कॅश अँड कॅरी. लॉंग टर्म जर तुम्ही सिलेक्ट केलात तर पूर्ण जे पैसे आहेत ते आपल्याला पे करावे लागतात. म्हणजे 10 स्टॉक जर तुम्हाला बाय करायचे तर 10 स्टॉकची पूर्ण जी प्राईस आहे ती तुम्हाला पे करावी लागणार. पण जर तुम्ही इंट्राडे सिलेक्ट कराल तर त्याचं फक्त 20% आपल्याला द्यावं लागतं. लॉंग टर्मसाठी पण सेम सिच्युएशन आहे. टाईप आपण लिमिट किंवा साऱ्या गोष्टी इथे सिलेक्ट करू शकतो. याचशिवाय GTT जर तुम्हाला प्लेस करायची असेल, आता नॉर्मल रेग्युलर ऑर्डर जी आपण लावतो किंवा कवर ऑर्डर जी आपण लावतो आणि जी लिमिटमध्ये आपण लावतो त्याला 1 दिवसाचीच व्हॅलिडिटी असते. पण जेव्हा तुम्ही GTT सिलेक्ट करता तेव्हा त्याला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते. म्हणजे जर समजा IOCचा हा स्टॉक 10% खाली आल्यानंतर मला बाय करायचा असेल तर मी एका दिवसात 10%ची मूव एक्सपेक्ट नाही करू शकत. खूप रेअर कंडिशनला 10%ची मूव येते. त्यामुळे अशा पद्धतीत माझं असं म्हणणं आहे की 1 वर्षात जर 10% खाली आला तर मला हा स्टॉक घ्यायचा आहे, अशावेळी तुम्ही GTT ऑर्डर प्लेस करू शकता. त्यामुळे तुम्ही तिथे स्टॉप लॉस लावून पण काम करू शकता, टार्गेट लावून पण काम करू शकता. दोन्ही प्रकारे कशा करायच्यात ते पण सांगतो. पहिल्यांदा नॉर्मल सिच्युएशन बघून घेऊया. तर लॉंग टर्म पण सेम आहे, इंट्राडे पण सेम आहे. आता येऊया AMO ऑर्डरवर. AMO म्हणजे काय? आफ्टर मार्केट ऑर्डर. आफ्टर मार्केट म्हणजे जर तुम्ही मार्केट 3:30 संपलं आहे, तुम्ही जॉबवरनं घरी आलाय, 6 वाजता बसलाय मार्केट ॲनालिसिस करायला, 6 वाजता तुम्हाला कळालं की IOCमध्ये उद्या चांगली मुवमेंट येऊ शकते किंवा ब्रेकआउट येऊ शकतो, तर मला IOC उद्या 96 रुपीजला बाय करायचं आहे. तर तुम्ही काय करता की सकाळची मुवमेंट कामाला जाणारे असतील किंवा सकाळची मुवमेंट जी पकडायची असते 9 वाजता सगळ्यांना वेळ मिळत नाही, मग त्यावेळी ते काय करतात AMO ऑर्डर लावून ठेवतात. म्हणजे 3:30 जी ऑर्डर लावली जाते आणि सकाळी 8:59 ऑर्डर लावली जाते, त्या ऑर्डरला AMO ऑर्डर म्हणतात. मग तिथे तुम्ही क्वांटिटी एंटर करता, प्राईज लिमिटमध्ये एंटर करायची आहे. AMO ऑर्डर लावताना कायम लक्षात ठेवा मार्केट ऑर्डरला करू नका, कारण मार्केट त्यावेळी बंद असतं. त्यामुळे त्यावेळी आपल्याला लिमिट ऑर्डर प्लेस करायची आहे. इंट्राडेमध्ये ही ऑर्डर तुम्ही लावू शकत नाही. त्यामुळं आत्ता मार्केट चालू आहे म्हणून इंट्राडे सिलेक्ट होतं आहे, अदरवाईज ते सिलेक्ट पण होत नाही, कारण इंट्राडेचं फक्त मार्केट आवर्समध्ये आपण ऑर्डर लावू शकतो. CNCमध्ये ऑर्डर लावायचे, कॅश अँड कॅरीमध्ये तुम्ही ही ऑर्डर लावू शकता. आणि जर तुमचा ऑप्शन ऑलरेडी अवेलेबल असेल तर ते सेल करायसाठी पण तुम्ही ऑर्डर लावू शकता किंवा फ्युचर सेल करायसाठी पण AMO ऑर्डर लावू शकता. पण इंट्राडेमध्ये नाही लावू शकत. सो CNC आपण इथे सिलेक्ट करायचं, प्राईस सिलेक्ट करायचं आणि बाय टू स्वाईप करून द्यायचं, सगळ्या गोष्टी होऊन जातात. आईसबर्ग काय प्रकार आहे? आईसबर्गमध्ये तुम्ही इथे जे ऑप्शन्स बायर असतात, ऑप्शन्स बायर काय करतात की लेग्स तयार करतात. म्हणजे एक कॉल विकायचा आहे, एक कॉल बाय करायचा आहे, एक कॉल पुट विकायचा आहे, एक कॉल बाय करायचा आहे. अशा प्रकारची जी स्ट्रॅटजीज असतात, ऑप्शन स्ट्रॅटजीज, ते आईसबर्ग ऑर्डरमध्ये आपण यूज करू शकतो. लॉंग टर्म इंट्राडे जे काही असेल त्या गोष्टी आपण इथे यूज करू शकतो. किती लेग आपल्याला करायचे आहेत, किती टॅक्स करायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण इथे लावून सर्व गोष्टी आईसबर्गमध्ये करू शकतो. तर हे बाईंगची स्क्रीन होती. बाय कशा पद्धतीने करायचं आहे? सिम्पल. सेल जर तुम्हाला करायचं असेल तर सिम्पली सेलवर क्लिक करायचं आहे. सेलची पण स्क्रीन सेम आहे. रेग्युलर, कवर, AMO, आईसबर्ग सेम आहे. रेग्युलरमध्ये जेव्हा तुम्ही सिलेक्ट करत असाल आणि इंट्राडे जर तुम्ही सिलेक्ट करत असाल तर शॉर्ट पोझिशन घ्यायला तुम्हाला मिळू शकते. म्हणजे हाय प्राईजला सेल करायचा आणि लो प्राईजला आल्यानंतर बाय करायचा, याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. याच्याबद्दलचा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकता की शॉर्ट सेलिंग कशा पद्धतीने करायची असते ते. पण इथे जर तुम्ही CNC सिलेक्ट करत असाल आणि रेग्युलर ऑर्डर सिलेक्ट करत असाल तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तो स्टॉक असणं गरजेचं आहे जर तुम्हाला विकायचा आहे. कॅशमध्ये जर तुम्ही व्यवहार करत असाल सगळ्या गोष्टीचे, म्हणजे CNC करत असाल तर तुमच्याकडे स्टॉक असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर, डे ऑर्डर, हे सगळ्या गोष्टी सेम आहेत. त्यानंतर तुम्ही स्वाईप टू सेल करता. आता जर तुम्हाला होल्डिंगचे स्टॉक विकायचे असतील तर T-पिन एंटर करावा लागतो जर तुम्ही POA सबमिट केला नसेल तर. हा T-पिन तुम्ही अकाउंट जेव्हा ओपन करता त्यावेळेला तुम्हाला तयार करता येतो किंवा ज्या वेळेला तुम्ही सेल करता तुमचा स्टॉक त्यावेळेला पण तुम्हाला तो तयार करता येतो. त्यामुळे काळजी करायची गोष्ट नाही आहे. T-पिनवर पण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, त्याचं लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर नसेल समजलं तर कमेंटमध्ये फक्त T-पिन टाईप करा, मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. थोडासा मागं जाऊया. वॉचलिस्ट बघितली आपण, त्यानंतर आपण बाय सेल कसं करायचं बघितलं. आता आपण जाऊया ऑर्डर्समध्ये आपल्याला काय काय गोष्टी बघायला मिळत आहेत त्या. ऑर्डर्समध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे ओपन ऑर्डर, एक्झिक्युटेड ऑर्डर, GTT ऑर्डर, IPO आणि ऑप्शन्स असे इथे ऑप्शन बघायला मिळतात.
ओपन ऑर्डर म्हणजे आपण लिमिटमध्ये जी ऑर्डर लावून ठेवतो आणि जी आपल्याला अजून प्राईज आलेली नसते ती ऑर्डर ओपनमध्ये असते, म्हणजे ती ऑर्डर पेंडिंग असते. जर समजा 95 रुपयाची ऑर्डर तुम्ही प्लेस केली आहे आणि स्टॉक चालू आहे 96 रुपये, जोपर्यंत ती 95 रुपयाला येत नाही प्राईस तोपर्यंत तुमची ऑर्डर ओपनमध्ये असते. एक्झिक्युटेड म्हणजे काय, समजा मार्केट प्राईजवर आपण ऑर्डर एक्झिक्यूट केली तर ती पूर्ण कंप्लीट ऑर्डर जी होते ती एक्झिक्यूटमध्ये येते. GTT ऑर्डर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की GTT ऑर्डर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, तर इथे काही GTT ऑर्डर्स ॲक्टिव्ह माझ्या दिसत आहेत. निफ्टी 20 किंवा ह्या सगळ्या गोष्टीच्या ऑर्डर मी लावून ठेवलेल्या आहेत. तर नवीन GTT ऑर्डर जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्हाला स्टॉकवर क्लिक करावे लागते. पहिले जुनी ऑर्डर आपण बघूया काय सिच्युएशन आहे. तर इथे डिलीट करू शकता, मॉडिफाय करू शकता, चार्ट पण बघू शकता आणि जसं मी सांगितलं की 1 वर्षाची व्हॅलिडिटी असते GTT ऑर्डरला. तुम्ही इथे बघू शकता एक क्वांटिटी बाईंग 185ला दिलेली आहे आणि ऑर्डर मी क्रिएट केलेली आहे 21/3/2023 आणि 21/3/2024 पर्यंत ही ऑर्डर व्हॅलिड राहणार आहे. सो या GTT ऑर्डरमध्ये 1 वर्ष व्हॅलिडिटी असते. सो आपण कशा पद्धतीने GTT ऑर्डर लावायची त्याचे डिटेल्स बघून घेऊ. आपल्याला इथे स्टॉकवर क्लिक केल्यानंतर क्रिएट GTTचा ऑप्शन बघायला मिळतो, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. तर इथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतील. टाईप आहे, टाईपमध्ये बाय आहे, सेल आहे, सिंगल आहे आणि OCO आहे. OCO सिलेक्टेड नाही आहे कारण जेव्हा तुम्ही बाय करत असता तेव्हा OCO सिलेक्ट होत नाही. OCO म्हणजे वन कॅन्सल्स द अदर, ते पण नंतर सांगतो काय आहे ते पुढे. बाईंग जर करायचं असेल GTTमध्ये तर तुम्हाला इथे पूर्णपणे 5% डाऊनला जर बाय करायचं इथे तुम्ही पर्सेंटेज स्वतः सिलेक्ट करू शकता. इथे आपण मायनस केलेलं आहे कारण मला कमी प्राईजला बाईंग करायचं आहे. बाईंग करताना आपण कमी प्राईजला बाय करतो आणि वरच्या प्राईजला सेल करतो, त्यामुळे इथे -6.75 आल्यानंतर मला बाय करायचं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सेल करू शकता. सेल कधी करायचं आहे तुम्हाला 10% वरती जर सेल करायचा असेल तर तुम्ही इथे 10% टाईप करू शकता, म्हणजे 176ला मला हा स्टॉक सेल करायचा जर तुमच्याकडे असेल तर. जर असेल तरच तुम्ही करू शकता, नाहीतर बायमध्ये फक्त सिंगल ऑर्डर लावू शकता. इथे तुम्ही प्राईज एंटर करता, इथे क्वांटिटी एंटर करता आणि बाकी सगळ्या गोष्टी इथे सिलेक्टेड आहेत आणि क्रिएट GTT करता. त्यानंतर सेल जर करायचं असेल तर दोन्ही पद्धती तुम्हाला वापरता येतात. ट्रिगर टाईप 2 वापरता येतात. सिंगल सेल म्हणजे फक्त टार्गेट लावून तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्हाला स्टॉप लॉस पण लावायचा असेल तर OCO तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. OCOमध्ये आपण इथे काय करतो, स्टॉप लॉस पण प्लेस करतो जो 5% खाली आहे आणि आपण टार्गेट पण इथे सेट करतो जो 5% वर आहे. तर मला 10%चं टार्गेट आणि 5%चं स्टॉप लॉस जर लावायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चेंजेस करू शकता आणि या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही एंटर करून तुमची क्रिएट GTT करू शकता. सो जर तुमच्याकडे स्टॉक असेल तर अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. GTTवर एक अजून व्हिडिओ आहे आपला, तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर पोर्टफोलिओमध्ये आपण जायचं आहे. पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला होल्डिंग आणि पोझिशन अशा 2 गोष्टी दिसतील. होल्डिंगमध्ये जे तुमच्याकडे स्टॉक तुम्ही होल्ड करून ठेवले आहेत खूप वर्षापासून, डिलिव्हरी ज्याची घेतली आहे त्याचा पूर्ण पोर्टफोलिओ इथे बघायला मिळतो. तुम्ही बघू शकता की वेगवेगळे स्टॉक माझ्या अवेलेबल आहेत आणि इन्व्हेस्टेड अमाऊंट माझी किती आहे आणि करंट व्हॅल्युएशन किती चालू आहे आणि प्रॉफिट किती होतं आहे मला, हे सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. पोझिशन्समध्ये जर तुमच्या FNOच्या काही पोझिशन असतील किंवा इंट्राडेच्या काय पोझिशन असतील किंवा त्या दिवशी तुम्ही कॅश अँड कॅरीमध्ये कुठला स्टॉक घेतला असेल तर ते सगळं पोझिशनमध्ये तुम्हाला बघण्यात येईल आणि त्याप्रमाणे तुम्ही तिथे ट्रेड इनिशिएट करू शकता. टूल्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला बास्केट ऑर्डर, SIP आणि अलर्ट्स कसे लावायचे याच्याबद्दलचं पूर्ण नॉलेज मिळतं. आता बास्केट ऑर्डरमध्ये जर तुम्हाला पर्टिक्युलर सेक्टरची एक बास्केट तयार करायची आहे तर ती न्यू बास्केटमध्ये तुम्ही तयार करू शकता. त्याला काही इथे नाव देऊ शकता ABCD आणि त्याच्याप्रमाणे इथे 20 स्टॉक तुम्ही एका बास्केटमध्ये ॲड करू शकता. जसं की मी मगाशी म्हटलं की मला इन्फोसिसमध्ये स्टॉक माझे बाय करायचे आहेत तर ॲड बायमध्ये करून तुम्ही किती क्वांटिटी इथे एंटर करायची ती क्वांटिटी तुम्ही एंटर करू शकता आणि त्याप्रमाणे तुमची प्राईस एंटर करून, म्हणजे मला 1300 रुपयाला बाय करायचे 10 क्वांटिटी तर मी ॲड करून ठेवू शकतो. तो ॲड केल्यानंतर इन्फोसिसची एक बास्केट तयार झाली आहे. याच्यामध्ये परत तुम्ही स्टॉक ॲड करायचा असेल तर मॉडिफाय करून इथे मागे जाऊन तुम्ही स्टॉक वगैरे सगळ्या गोष्टी ॲड करू शकता. आता ही बास्केट माझी तयार झालेली आहे तर ह्या स्टॉक ही प्राईस आल्यानंतर तुम्ही ती ॲड करू शकता आणि जर तुम्हाला डिलीट वगैरे करायचं असेल तर डिलीटचा पण ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो. ज्याने की बास्केट जर आपल्याला डिलीट करायचे असेल तर सिम्पली आपल्याला इथे एडिटचा ऑप्शन मिळतो. या एडिटच्या ऑप्शनमध्ये जर आपण गेलो तर ही बास्केट आपण इथून डिलीट पण करू शकतो. जसं की ही बास्केट आपल्याला डिलीट करायची आहे तर आपण डिलीटवर क्लिक करून बास्केट ही डिलीट करू शकतो. सो अशा पद्धतीने तुम्ही बास्केट तयार करू शकता वेगवेगळ्या सेक्टरचे. प्लस तुम्ही SIP जर सिलेक्ट केलात तर जी बास्केट तुम्ही सिलेक्ट केलेली आहे त्याच्यामध्ये जे स्टॉक आहेत ते तुम्ही SIPवर घेऊ शकता. SIP म्हणजे जर डेली तुम्हाला एक स्टॉक घ्यायचा आहे, मंथली तुम्हाला एक स्टॉक घ्यायचा आहे किंवा 10 स्टॉक घ्यायचे आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही इथे सगळ्या सेटिंग करू शकता. आता न्यू बास्केट मी इथे तयार करतो ABCD, मगाशी आपण डिलीट केली होती.
इथे मी स्टॉक्स ॲड करणार आहे. जसं की मला TCS बाय करायचं आहे तर TCS ॲड करणार मी. तर ॲड बाय, त्याच्यानंतर क्वांटिटी किती आहे, प्राईस किती आहे, या सगळ्या गोष्टी मी इथे एंटर करणार. मला प्राईस टाकायची आहे इथे ₹3200 आणि एक क्वांटिटी मी ॲड केली आहे. तर ही मला बास्केट तयार करायची आहे. तर बास्केटमध्ये क्रिएट किती केलेली आहे मी, 4 जुलैला क्रिएट केलेली आहे आणि त्याप्रमाणे बास्केट माझी एक्झिक्यूट होणार. आता जेव्हा मी न्यू SIPवर येतो तेव्हा ही बास्केट माझी सिलेक्ट करायची असते. मला सिलेक्ट केल्यानंतर इथे मंथली शेड्यूल करायची आहे आणि टायमिंग. आता मार्केट आवरमध्येच आपल्याला हे सगळं सिलेक्शन करायचं आहे. 9:15 मार्केट ओपन होतं, 3:30 मार्केट बंद होतं. तर ह्यामधल्या टायमिंगमध्येच तुम्हाला टाईम सिलेक्ट करायचा आहे आणि कुठल्या दिवशी तुमचा स्टॉक बाय व्हायला पाहिजे ती डेट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. शिवाय तुम्ही बँक मॅन्डेटही देऊ शकता, म्हणजे तुमच्या झिरोदाच्या अकाउंटला पैसे नसतील तर बँकेतनं डायरेक्ट पैसे इथे कट होतील, अशी ही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही SIP तयार करायसाठी करू शकता. म्युच्युअल फंडची SIP नाही आहे ही, स्टॉकची SIP अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि कुठल्या स्टॉकमध्ये ब्रेकआउट येणार आहे का याच्यासाठी तुम्ही अलर्ट पण लावू शकता. न्यू अलर्टमध्ये गेल्यानंतर स्टॉकचं नाव एंटर करायचं आहे, लास्ट ट्रेडेड प्राईस कुठली आहे, कुठला स्टॉक आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू तुम्ही प्राईस टाकायची आहे आणि व्हॅल्यू तुम्ही टाकू शकता, इन्स्ट्रुमेंट टाकू शकता आणि क्रिएट करू शकता. म्हणजे समजा जर ब्रेकआउट येणार असेल तर या प्राईजला तुम्हाला बाय करायचं असेल तर याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. तर या सगळ्या गोष्टी झिरोदाच्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि सगळ्यात शेवट मी सांगणार आहे ते म्हणजे चार्ट कसा बघायचा. तर स्टॉकवर क्लिक करून चार्टवर क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे चार्ट ओपन होतो. चार्टचा ॲनालिसिस वर डिटेल एक व्हिडिओ बनवणार आहे, पण चार्ट जर ॲनालिसिस करायचा असेल तर इथे तुम्ही टाईम फ्रेम, इथे कॅन्डल, इथे इंडिकेटर आणि टेम्पलेट सेव्ह करण्यासाठी बाकीच्या गोष्टी बघू शकता. आणि ह्या पद्धतीने तुम्ही चार्ट जे ॲनालिसिस आहे ते करू शकता. चार्टवरच बाईंग सेलिंग करायचं असेल तर बायचं ऑप्शन आणि सेलचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे चार्ट ॲनालिसिस करून बाईंगचे ऑर्डर, सेलिंगचे ऑर्डर तुम्ही जागेवरच इथे करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही झिरोदा काईट ॲप्लिकेशन वापरू शकता. परत एकदा आपण शेवट फंडमध्ये जाऊया आणि फंडमध्ये बाकीच्या गोष्टी पण थोड्या चेक करूया. इथे ॲप कोड, म्हणजे जर सिक्युरिटी 2FA असेल तर ॲप कोड तुम्हाला जनरेट करता येतो. प्रोफाईलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तेव्हा प्रोफाईलमध्ये बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता. पासवर्ड चेंज करणं किंवा तुमचे डिटेल्स बघणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. आणि जर तुम्ही इथे कन्सोलमध्ये तुम्हाला जायचं असेल, प्रॉफिट अँड लॉस बघायचा असेल, टॅक्स P&L बघायचा असेल, पोर्टफोलिओ बघायचा असेल, ट्रेड बुक बघायचा असेल तर इथून तुम्ही डायरेक्ट कन्सोलमध्ये जाऊ शकता. तो तुम्हाला वेगळ्या पेजवर रिडायरेक्ट करतो आणि बाकी सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला बघायला मिळतात. कनेक्टेड ॲपमध्ये जर गेलात तर झिरोदाशी कुठले कुठले ॲप्लिकेशन कनेक्टेड आहेत ते तुम्हाला इथे बघायला मिळतात आणि त्याच्या थ्रू तुम्ही बाकीच्या गोष्टी पण करू शकता. सो हा होता बेसिक जो ॲप्लिकेशन्स जो काईटचा असतो तो यूज कसा करायचा याच्याबद्दलचा पूर्ण डेमो. आय होप तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. ज्या काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.